नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय जोहार। मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत गंजाड कलमीपाडा या ठिकाणी। वेगवेगळे प्रकारचे वस्तू आणि वस्तूवर ते वेगवेगळे पद्धतीचे आदिवासी वारली पेंटिंग या ठिकाणी काढलेले आहे आणि त्या ठिकाणी फेस्टिवल आहे आणि जाऊन बघलं तर ते ठिकाणी वेगवेगळे स्टॉल त्या ठिकाणी मांडलेले आहेत। आपल्या आदिवासी समाजामध्ये जे काय वेगवेगळे वस्तू बनवतात, वारली पेंटिंग आहे किंवा लाकडावरती वेगवेगळे बनवतात, तसेच आपले आदिवासी पारंपरिक आडवा तोरूवरती या ठिकाणी बाया नाचत आहेत। वेगवेगळे पद्धतीचे ते ठिकाणी नृत्य वगैरे करत आहेत आणि वेगवेगळे वस्तू त्या ठिकाणी स्टॉल मांडलेले आहेत। तुम्हाला या व्हिडिओत नांगा मिळेल, फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा। चला आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया। नमस्कार मित्रांनो, जय आदिवासी जय जोहार। मित्रांनो, आपण फायनली गंजाड कलमीपाडा या ठिकाणी पोहोचलेले आहोत आणि या ठिकाणी तुम्हाला माहिती हवी की या ठिकाणी मातीचे रंगाचे या ठिकाणी संमेलन या ठिकाणी आहे आणि फेस्टिवल वगैरे आहे। या ठिकाणी वेगवेगळे पद्धतीचं चित्र वगैरे काढलेले आहेत आणि वेगवेगळे पद्धतीचे या ठिकाणी स्पर्धा वगैरे ठेवलेल्या आहेत, म्हणजे चित्रकला आणि इतर वेगवेगळे वस्तू असतील। तर तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवणार आहे काय काय त्या ठिकाणी आहे बघण्यासाठी। जेवढे मला बघायला भेटेल तेवढं तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करणार आहे। फक्त व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू नांगत राहा। व्हिडिओ आवडत लाईक करा, मित्रांना शेअर करा। जर चॅनलवर नवीन असतील चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। चला आपण व्हिडिओला कंटिन्यू ठेवूया। लेकिन आगे दिन मार्केट में जाके बोल के आ कि मुझे कल चाहिए।
या ठिकाणी बरेच असे आदिवासी पारंपरिक पद्धतीने जी काय वारली पेंटिंग आहे आणि वारली पेंटिंग वेगवेगळे वस्तूवरती काढलेले आहेत। वस्तू सांगायला गेले की तारपा आहे, त्याच्यानंतर वेगवेगळे पद्धतीचे आहे आपले आदिवासी समाजामध्ये जे काय राहते, जी काय टोपली आहे। तसेच आपले दादाकडून आपण थोडीशी माहिती या वस्तूवरची किंवा या आदिवासी वारली पेंटिंगवरची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव वंशा बुजड, मी राहणार येण्याचं आहे। मी बांबूच्या वस्तू तयार करतो आणि वारले पेंटिंग काढतो। बांबूच्या वेगवेगळ्या वस्तू आहेत, तारपा, मोबाईल स्टँड आहे, ट्रे स्टँड आहे, हे लाकडापासून माणसाची फिगर बनवली। दादा जे वस्तू तुम्ही बनवले ते एक आम्हाला दाखवत जा ना। मी किचन बनवली, तारपा किचन, हेअर क्लिप्स आहेत, हां, लेडीजसाठी वापरतात, म्हणजे केसाला, केसाचे। ही लहान मुलांची वाजवायची शिकणी आहे। हां, बरोबर। हे तारपा आहे, तारपा स्टँड आहे, हे तारपा ऑरिजिनल आहे, हे ओल्ड पीस आहे। हां, पेपरपासून पिशव्या तयार केल्या, बरोबर, त्याच्यावर वारली पेंटिंग काढतो, बरोबर। हे पेन किंवा चमचा ठेवायलाही वापरू शकतो, बॉक्स। हे ट्रे स्टँड आहे, हे शो पीस वस्तू आहे। हा एक की होल्डर म्हणून आहे आणि फुलं वगैरे ठेवू शकतो, बरोबर। कापडाची पेंटिंग आहे, छोटीशी आहे, याच्यावर लग्नाची वरात दाखवली, बरोबर। लग्नाची वरातीचे चित्र आहे। या ठिकाणी दादाकडे औषध आहे आणि गावठी औषध आहे आणि कोणकोणतं औषध आहे दादाकडून आपण माहिती घेऊया थोडक्यात। दादा हा आतापर्यंत हा सांगा। शुगरवर आहे, शुगर, हां, हे शुगरचा औषध आहे। हां, ह्याच्यावर आहे मूलवेद, हां, आणि हे आहे आपले पोटातलं काही दुखतं त्याच्यावर आहे, बरोबर। आणि जो आहे मुतखडा स्टॉन, मुतखड्याचा, बरोबर, स्टॉनचा आहे, बरोबर। आणि हे आहे याच्यावर आपले पाहायला काही अजून सुजन, हां, बरोबर, त्याच्यावर। हां, आणि हे आहे पावडर आपला ते आतडू काही त्याच्यावर सूज येईल ना, हां, आतडीला काय सूजबूज अशी आहे त्यासाठी, अप्रेंटिस, हां, बरोबर, अप्रेंटिस। आणि हे आहे ते आपलं लखवा, काय कोणाला लखवा बखवा झाला असा, त्यावर, बरोबर। आणि हे आहे ते याच्यासाठी आहे आपला पोटातील गाठ आहे ना, हां, ती, बरोबर। ही आहे ती सांधेदुखी आहे, बरोबर, ही सांधेदुखीसाठी हे औषधं अशी ठेवलेली आहेत। ही सगळे औषध लिहून ठेवला। हा आपल्याकडे खालील आजारावरती उपचार करता, आयुर्वेदिक उपचार करता औषध मिळेल।
एपिटिसन, शुगर, डायबिटीज, मूळव्याध, तोंड बुचखडा, लिव्हर सुजन, लकवा आणि आतड्याला सूज, पोटातील गाठ आणि सांधेदुखी या सर्व औषध या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर पुढे आपण जाऊया. मित्रांनो, संजय दादाकडे आपण आलेलो आहोत. गंजाड कलंबीपाडा या ठिकाणी फेस्टिवल होतं आणि या ठिकाणी आपण येऊन बघलं वेगवेगळे वारली पेंटिंग काढलेली होती. त्याच्यानंतर वारली पेंटिंग जी काय तारपा आहे ती तारप्यावरती काढलेली आहे. अजून आपण फिरणारच आहोत. तसेच आपल्याला प्रत्येकचा दादा भेटलेला आहे, संजय दादा. त्यातून थोडक्याशी आपण माहिती घेणार की जी काय वारली पेंटिंग आहे ती वारली पेंटिंग तुम्ही कशा पद्धतीने काढतात किंवा ही वारली पेंटिंग कसे तुम्हाला सुरुवातीपासून आतापर्यंत तुम्हाला कसा अनुभव आला की आपण वारली पेंटिंग काढावं, तर थोडक्याशी आपण दादाकडून जाणून घेणार आहोत. बस ना. नमस्कार, संजय पराड गांजावून आलो आहे आणि इथं माझा स्टोर लागला आहे गंजाडला. असं तर मी जवळजवळ या क्षेत्रात 27 वर्षापासून काम करत आहे आणि खूप ठिकाणी फिरलो आहे. बाहेर देशात, आपल्या देशात सगळीकडे फिरलो आहे. पण हा पहिलाच मी इथे आपल्या गंजाड गावात स्टॉल मांडला आहे. कारण इथं पण स्टॉल मांडला पाहिजे. बरोबर. तर आपली ही जे नातं आहे मातीचं आहे, बरोबर. मातीचे नातं जोडलं आहे. मग आपल्या मातीत पण हे काम आपलं दाखवायला पाहिजे. इथं वेगवेगळ्या पेंटिंग आहेत. काळ्यावरती आहे, फळीवरती आहे, झाड आहे, फिशिंग नेट आहे. जे आपण त्याच्यानंतर मला असं वाटत आहे की दादा जी काय पत्रिका आहे ती पत्रिका पण बनवत आहे असं वाटत आहे मला. ती पत्रिकाविषयी थोडक्याशी आपण दादाकडून अजून माहिती घेणार आहोत. दादा, तुम्ही जी काही पत्रिका छापत आहे त्यामध्ये कशा पद्धतीने छापतात? तुम्ही घरी छापतात की दुसऱ्याकडून छापून घेऊन येतात? मी स्वतः छापतो. आता मी पेंटिंगच्या लाईनीत आहे, त्यासाठी आता मी माझ्या बायकोला शिकवलं आहे. तिथं तुम्हाला वारली पेंटिंगच्या पत्रिका, इतरही पत्रिका तुम्हाला बघायला भेटतील आणि तुमच्या चॉईसनुसार तुम्ही छापू शकता. बरोबर ना, जशी चॉईसनुसार जशी वारली पेंटिंग ती आहे त्याच्यावर काढून भेटेल. याच्यावर वारली पेंटिंग काढलेली आहे. तर दादाकडून जाणून घेणार आहे की याच्यावरती दादा तुम्ही काय काढलेले आहे ही थोडी माहिती आम्हाला सांगा. हे जे दिसतंय बॅकग्राऊंड दिसतंय शेणाचं. बरोबर. हा कलर नाही. बरोबर. हा शेण आहे आणि शेणावरती पोस्टर, नॉर्मल आपला पोस्टर कलर असतो ना, बरोबर. त्याच्याने चित्र काढलं आहे. आणि एक जंगलाचे सीन दाखवलं आहे, वाघ दाखवलं आहे आणि झाडं वगैरे दाखवलं आहे. त्याच्यात इथं लाल मातीचे पण आहे, हे लाल माती आहे. बाकी तुम्ही बघाल याच्यामध्ये काय दाखवलं दादा, चित्रामध्ये काय दाखवलं? इथं हे बैलगाडी दाखवलं आहे, लाकडं घेऊन येत आहेत ते दाखवलं आहे. इथं भात चालवतात, इथं जेवण बनवताना दाखवलं आहे. इथं लिसन आहे, तंगे आहे, इथं झोपडी, इथं बकरी बनते. बरोबर. वेगवेगळे जातात. हे काय काय आहे? हे काय काय आहे? हा नाही हो, सगळ्या चटाईचं हा काय मांजरे ही पण तीच काय? फोटो